नमस्कार मित्रांनो, संग्राम पेटकर 255 या चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. तर आजचा दिवस खूप रेंज बाउंड असा झाला. ऑलमोस्ट मार्केट ज्या ठिकाणी ओपन झालं त्या ठिकाणीच मार्केट क्लोज झालेलं आपल्याला दिसेल. सो तो एक प्रकारचं रेंज बाउंड आज मार्केट होतं. पण फॉर्च्युनेटली कॅन्डल थोडी ग्रीन झालेली दिसते. म्हणजेच काय आपण ठरवू शकतो की एक गणपतीच्या मुहूर्तावर किंवा गणपती उत्सवाच्या मुहूर्तावर मार्केट थोडंसं पॉझिटिव्ह मार्केट राहिलेलं आहे. तर ह्याचा सपोर्ट जर तुम्हाला मी सांगितलेलं आहे की 17,200 ते 17,250 हा एक चांगला सपोर्ट आहे निफ्टी फिफ्टीचा. आणि दिवाळीपर्यंत हे मार्केट 18,000 पर्यंत जाऊ शकतं. ओके, थोडंफार प्रॉफिट बुकिंग आवश्यक होतं, कारण खूप दिवस मार्केट हे अप ट्रेंडमध्ये होतं. त्याच्यानंतर 3 प्रकारच्या कॅन्डल्स तयार झालेल्या आहेत. 3 रेड कॅन्डल झालेल्या होत्या, पण फॉर्च्युनेटली काल खूप खालून पूर्ण बाईंग झालेलं आहे. तर आज थोडं मार्केट रेंज बाउंड राहिलेलं आहे. तर हे आहे निफ्टीचं ह्या वीकचं ॲनालिसिस. तर आता बघूया आपण की या आठवड्यात आपल्याला कोणते असे स्टॉक घ्यायचे आहेत की जेणेकरून ते आपल्याला एक थोड्या दिवसानंतर म्हणजे 15 ते 20 दिवसामध्ये आपल्याला एक चांगले रिटर्न देऊ शकतात, किंवा ते स्टॉक तुम्ही लॉंग टर्मसाठी तुमच्या पोर्टफोलिओमध्ये सुद्धा ठेवू शकाल. तर पहिला स्टॉक आहे सिंजिन इंटरनॅशनल लिमिटेड. सिंजिन इंटरनॅशनल एक प्रकारची फार्मास्युटिकल कंपनी आहे किंवा लाईफ सायन्स सर्व्हिसेस आहे. तुम्हाला माहीत असेल की एक काही 2-3 महिन्यापूर्वी रेमडेसिवीरचा साठा आपल्याकडे खूप कमी होता. तर सिंजिन ही जी कंपनी आहे ती रेमडेसिवीर तयार करणारी किंवा रेमडेसिवीरला जे काही मटेरियल लागतं ती पुरवणारी एक चांगली कंपनी आहे. मिड कॅप कॅटेगरीची आहे. ऑलमोस्ट तो आज 2% वाढलेला आहे. एक वीकचा रिटर्न बघितला तर निगेटिव्ह आहे. म्हणजे एका वीकमध्ये जेवढं पडलं होतं तेवढं आज एका दिवसामध्ये त्यानं रिटर्न दिलेला आहे. एक मंथचा रिटर्न बघितला तर ऑलमोस्ट 1% डाऊन आहे. आणि एका इयरचा जर रिटर्न बघितला तर 38% आहे. ओके, तर हे लक्षात घ्या, सिंजिन हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असायला हवा, कारण ह्याचं मेन प्रोडक्ट आहे रेमडेसिवीर. आणि लॅब्स अँड लाईफ सायन्स सर्व्हिसेस असल्यामुळे ह्याच्यामध्ये एक बाईंग चांगल्या प्रकारचं तुम्ही करू शकता. फक्त ह्याचे थोडं व्हॅल्युएशन थोडं ह्यावेळी हाय दिसतं. इंट्रिन्सिक व्हॅल्यू इथं आपल्याला थोडी करंट प्राईस ही हाय आहे. कधी कधी महागडे शेअर पण आपल्याला घ्यावे लागतात. ओके, एंट्री पॉईंट इज गुड टाईम टू कन्सिडर आहे, कारण पी जर याचा बघितला 60 आहे, सेक्टरचा पी 40 आहे. दॅट्स वाय म्हणून तर इथं दिलेलं की इंट्रिन्सिक व्हॅल्यू इज मोर. ओके, फोरकास्टिंग तुम्ही बघू शकता 70% आहे. आणि जर तुम्ही फायनान्शियल ट्रेंड जर बघितला तर 2018 पासून 2021 पर्यंत रेव्हेन्यू हा अप ट्रेंडमध्ये आहे आणि प्रॉफिट पण अप ट्रेंडमध्ये आहे. आणि होल्डिंग ट्रेंड जर बघितला तर ते ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे, त्याच्यामध्ये काही चेंजेस नाही आहेत. सो हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये शेअर असायला हवा. जेव्हा किंवा तुम्हाला हा मार्केटमध्ये खाली पडेल त्यावेळी तुम्ही हा शेअर ॲक्युमुलेट करा. मी खूप वेळा सांगितलेलं आहे याच्या आधी सुद्धा आमच्या इन्व्हेस्टरना की हा शेअर तुम्ही घ्या, 580 ते 600च्या आसपास तुम्ही हा बाय करून ठेवा. तर बघूया आता की हा चार्टमध्ये आपल्याला कसा दिसतो सिंजिन. सिंजिन तर सिंजिन एक प्रकारे हा एक अपट्रेंडचा स्टॉकच आहे. ह्यावेळी मी 2 मूव्हिंग ॲव्हरेज घेतलेले आहेत. एक म्हणजे एक्सपोनेन्शियल आणि एक म्हणजे सिम्पल मूव्हिंग ॲव्हरेज. तर पहिला आहे 44 मूव्हिंग ॲव्हरेज तुम्हाला दिसेल आणि दुसरा आहे 20 डे एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज. ओके, सो ह्या कॉम्बिनेशननुसार मी हे शेअर्स काढलेले आहेत. जे काही माझे स्टॉक असतात ते मी वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीनुसार मी सांगत असतो की ह्या तुम्ही स्टॉक हा बाय करायला हवा. व्हॉल्यूम जर बघितलं तर व्हॉल्यूम हे थोडा आज अपट्रेंड दिसतो तुम्हाला. मॅगडीचा सिग्नल सुद्धा ऑलमोस्ट त्याने बायचा दिलेला आहे. तर हा जर तुम्हाला स्टॉक घ्यायचा असेल तर ऑलमोस्ट तुम्ही 630 to 631च्या वर तुम्ही बाय करा. आणि तिथून पुढे त्याचं 5% तुम्ही टार्गेट लावू शकता. म्हणजे काय 660 ते 670 एक 5% हे तुमचं टार्गेट असेल. आणि लॉंग टर्मचं टार्गेट असेल की ₹700. ओके, कारण तो ऑलमोस्ट इथं 700ला टच होऊन तिथून त्याचं काय झालं प्रॉफिट बुकिंग झालेलं आहे. आणि हा जो गॅप तयार झालेला होता, ओके, हा जो गॅप जुलैमध्ये तयार झालेला होता ऑलमोस्ट आता भरलेला आहे. आणि त्याच रेंजमध्ये मार्केट काय झालं कॉन्सोलिडेशन झालेलं आहे. तो आयदर तुम्ही इथं बाय करून तुम्ही एक 5% मध्ये तुम्ही प्रॉफिट बुक करू शकता. तर हा तुमच्या पोर्टफोलिओमध्ये शेअर असायला हवा. दुसरा स्टॉक जो आहे तो आहे रेन इंडस्ट्रीज. ओके, रेन इंडस्ट्रीज हा काय रेन म्हणजे पाऊस असं तुम्ही गृहीत धरू नका. ह्याच्यामध्ये पण सुद्धा रेड फ्लॅग असाच आहे की करंट व्हॅल्यू इज मोर दॅन इंट्रिन्सिक व्हॅल्यू. तर मेटल सेक्टरचा स्टॉक आहे रेन इंडस्ट्रीज. ओके,
स्मॉल कॅप कॅटेगरीचा आहे. ऑलमोस्ट तो आज 6% वाढलेला आहे. एका वीकची रिटर्न बघितले तर 3.57 आहे आणि एका मंथची रिटर्न बघितले तर 8.30% निगेटिव्ह आहे. म्हणजे एका महिन्यात तो 8% खाली ऑलमोस्ट पडलेला आहे. म्हणजे आपल्याला अजून एक अपॉर्च्युनिटी आहे की 15 ते 20 दिवसामध्ये हा स्टॉक वर जाऊ शकतो. जाईल की नाही याची गॅरंटी नाही, पण हा जाऊ शकतो. याचा ट्रेंड पण तुम्हाला एक अप ट्रेंड दिसेल. ओके. त्या दुसरं बघितलं तर पीई रेशो हा थोडा कमी आहे सेक्टरच्या पीईपेक्षा. पियर्स जर बघितले तर पियर्स पण एक प्रकारचे कॉन्स्टंट आहेत त्याचे फायनान्शियल ट्रेंड, पण प्रॉफिट त्याचं वाढलेलं आहे. जरी रेव्हेन्यू कमी झाला असेल पण प्रॉफिट त्यांचं मागच्या वर्षीच्या तुलनेने जास्त आहे. तर प्रमोटर होल्डिंग्स लो प्लेज होल्डिंग आहे, ऑलमोस्ट झिरो आहे. म्युच्युअल फंड होल्डिंग हे ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे. तर बघूया आपल्याला स्टॉक चार्टमध्ये काय सांगतो रेन इंडस्ट्रीज. तर रेन इंडस्ट्रीज जर बघितला तर हा एक प्रकारचा सुद्धा अपट्रेंड आहे. तो जे मी म्हटलं की एका महिन्यामध्ये 8% करेक्शन झालेलं आहे. सो ऑलमोस्ट 272 वरून त्याने लो दिलेला होता की 192 आणि 192 नंतर पुन्हा याचा एक अपट्रेंड चालू झालेला आहे. जर तुम्ही ट्रेंड लाईन जर काढली इथून अशी तर तो एक प्रकारचा काय तुम्ही बघू शकता की तो अपट्रेंडचा स्टॉक आहे. तो जर तुम्हाला बाय करायचा असेल तर 240 ते 245 तुम्ही ह्या रेंजमध्ये बाय करू शकता. जर ट्रेंड बघूया आपण याचा इथून तुम्ही जर दाखवला तर हा अप ट्रेंड आहे. ओके. तर हा या ट्रेंड लाईनला सपोर्ट घेतो आणि ट्रेंड लाईनला सपोर्ट घेऊन तो पुन्हा वर जातो. सो अप ट्रेंडचा स्टॉक आहे. तर हा तुम्ही जर बाय करायचा असेल तर 240 ते 245 या रेंजमध्ये बाय करा. तिथून पुढे याचं 5% टार्गेट तुम्ही लावू शकता. म्हणजे 24 पंचे 20 ऑलमोस्ट 12 रुपयाचं टार्गेट असेल शॉर्ट टर्मसाठी. और लॉंग टर्मचं टार्गेट असेल याचं 275 270 ते 275. तर हा स्टॉक तुम्ही एक ट्रेडिंग बेटसाठी तुम्ही घेऊ शकता. आजचा शेवटचा जो स्टॉक आहे तो आहे दिशमन. ओके. दिशमन कार्बोजेन एमसिस लिमिटेड, डिकॅल्थ या नावाने तो ओळखला जातो. ओके. ह्याचे इन्व्हेस्टमेंट चेकलिस्ट चांगली आहे. हा स्टॉक काही जास्त तुम्हाला डिव्हिडंड देत नाही, पण इंट्रेन्सिक व्हॅल्यू इज लोअर दॅन करंट व्हॅल्यू इज लेस दॅन इंट्रेन्सिक व्हॅल्यू. ओके. हेल्थ केअरसाठी आहे. आजचे जे 3 स्टॉक घेतलेले त्यातले 2 स्टॉक हे हेल्थ केअर आणि लाईफ सायन्स रिलेटेड आहेत आणि एक स्टॉक तुमचा मेटल सेक्टरचा आहे. तर ऑलमोस्ट हा 3% वाढलेला आहे. 1 वीकचा रिटर्न आहे 3.76, म्हणजे ऑलमोस्ट सेम. 1 मंथचा रिटर्न आहे निगेटिव्ह. म्हणजे इथं सुद्धा तुम्हाला अपॉर्च्युनिटी आहे की ते 7% आपल्याला पुन्हा मिळवण्याची. ओके. दुसरं बघितलं कंपनी प्रोफाईल ट्रेंड बघितला तर ह्या वर्षी थोडासा रेव्हेन्यूचा कमी झालेला आहे. हा थोडासा रिस्की स्टॉक आहे. हाय रिस्क हाय प्रॉफिट रिवॉर्ड देणारा स्टॉक आहे. कारण याचं प्रमोटर होल्डिंग 2% कमी झालेलं आहे. म्युच्युअल फंडचं होल्डिंग पण ऑलमोस्ट 2% झालेलं आहे. काही कंपन्या म्युच्युअल फंड असतील किंवा जे काही प्लेयर मोठे ते काही प्रमाणात बुकिंग करतात किंवा त्यांचा जो काही स्टेक आहे तो काढून घेतात. तर त्या प्रकारे ते झालेलं आहे. पण प्रमोटरचं होल्डिंग आहे ऑलमोस्ट कॉन्स्टंट आहे किंवा ते तुम्ही बघू शकता प्लेज जे आहे प्लेजिंग जे केलेलं आहे ते प्लेजिंग 0 आहे. तर हा स्टॉक तुम्ही घ्यायचा की नाही तुम्ही ठरवू शकताय. तुमच्या ॲडवायझरला विचारा. वर जाईल की नाही मी तुम्हाला सांगितलेलंच आहे ट्रेंड लाईननुसार. हे प्युअर टेक्निकलनुसार मी सांगितलेलं आहे. तर बघूया डिकॅल. हाय रिस्क हाय प्रॉफिट मधला हा स्टॉक आहे. डिकॅल जर बघितला डिकॅलचं जर ॲनालिसिस जर चेक केलं व्हॉल्यूममध्ये बघा आजच इन्क्रीमेंट जास्त झालेली आहे. मॅगडीचा जर MACD मॅगडी हे मी शॉर्टमध्ये म्हणतो तर तो पण सिग्नल एक बुलिश सिग्नल आहे. तर हा सिग्नल ऑलमोस्ट हा वन्स इट क्रॉसेस्ट 20 डे मूव्हिंग ॲव्हरेज एक्सपोनेन्शियल मूव्हिंग ॲव्हरेज हा वर जातो. बघा तुम्ही ऑलमोस्ट त्याची एक मुवमेंट असती. जर हा बघितला 192 इथं क्लोजिंग होतं परवाचं आणि आजचा तो ओपनिंगच 193 पासून तो 203 पर्यंत झालेला आहे. म्हणजे ऑलमोस्ट तो जर बघितला तर त्याने एका दिवसातच आज तुम्ही जर बघितला तर एका दिवसामध्येच त्याने किती टक्के रिटर्न दिलेले आहेत तर 3 म्हणजे 4% तो एका दिवसातच झालेला आहे. तर तुम्हाला जर हा बाय करायचा असेल तर ऑलमोस्ट तुम्ही याचा हाय जेव्हा हा ब्रेक होईल म्हणजे इथं त्याचा रेजिस्टन्स आहे 205 206चा. वन्स इट ब्रेक्स यू कॅन बाय आणि ह्याचं टार्गेट असेल 220 पर्यंतचं टार्गेट असेल 220 ते 225चं टार्गेट असेल. तर हा स्टॉक थोडासा रिस्की आहे. रिस्क हाय रिवॉर्ड देणारा स्टॉक आहे विदिन शॉर्ट पिरियड ऑफ टाईम. तर हे आहेत आजचे ह्या वीक म्हणजे नेक्स्ट येणाऱ्या वीकचे 3 महत्त्वाचे स्टॉक जे तुम्ही तुमच्या वॉचलिस्टमध्ये पण ठेवू शकता आणि त्याला ट्रॅक करू शकता. बाकी तुम्ही फायनान्शियल ट्रेड ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही इथे फायनान्शियल त्याचे बघू शकता. फायनान्शियल ट्रेंडमध्ये आपल्याला काय माहिती मिळते का एक्स्ट्रा माहिती मिळते का हे तुम्ही सगळं चेक करू शकता. तर अशाच प्रकारची व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही हे चॅनल सबस्क्राईब करा जरूर करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. जय हिंद जय महाराष्ट्र.